नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आरटी संस्थेमार्फत विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते आणि 1,22,000 रुपयापर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचा ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे भरायचा डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा जी आरटी नावाची संस्था आहे ती कोणाला लाभ देते, तर एससी कॅटेगरी मधील मातंग समाजाच्या महिला आणि पुरुषांना, ज्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देत असते, हे लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुप वरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आरटीचा फॉर्म भरण्याच्या अगोदर आरटी मार्फत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी फॉर्म सुटलेले आहेत ही माहिती असणे गरजेचे आहे. तर फॉर्म सुटलेले आहे UPSC दिल्ली, महाराष्ट्र साठी, त्याच्यानंतर MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी, त्याच्यानंतर MPSC सर्व्हिस इंजिनिअरिंग साठी, MPSC इंजिनिअरिंग, MPSC ज्युडिकल साठी सुटलेले आहेत. MPSC नॉन गॅझेटेड, MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर IBPS साठी, रेल्वेसाठी आणि बँकिंग साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर पोलीस भरतीच्या तयारीसाठी सुटलेले आहेत, सर्वात महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर SSC CGL साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर आर्मी भरतीसाठी देखील सुटलेले आहेत. आरटीचं हे सर्व तुम्ही इथे बघू शकतात. लिंक वरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन होणार आहे. तर तुमच्या समोर इथे बघू शकता आरटीची वेबसाईट ओपन झालेली आहे. अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असं तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याच्यानंतर इकडे खाली स्क्रोल करा. इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. आधी रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही आयडी पासवर्ड टाकून इथे लॉग इन वरती जाऊन आयडी पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जर आधी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. इथं रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता असा इंटरफेस तुमच्या समोर ओपन झालेला बघायला भेटेल. तर इथं तुम्हाला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर मिडल नेम तुमच्या या ठिकाणी वडिलांचं नाव इथे तुम्ही टाका. त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे आडनाव इथे बरोबर टाकून घ्या. सर्व माहिती कॅपिटल मध्ये तुम्ही भरणे आवश्यक आहे. नंतर खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. इथं कॅलेंडरचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमचं जन्माचं जेही वर्ष आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. आता समजा ज्याचा फॉर्म भरत आहे त्याचं जन्मवर्ष मी इथं 1 मिनिटामध्ये सिलेक्ट करतो. बघू शकता त्याचं जन्मवर्ष इथे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जोही महिना आहे तो सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जन्माची तारीख सिलेक्ट करा. बरोबर तुमची जन्मतारीख इथे येऊन जाईल आणि तुम्ही किती दिवसाचे झाला आहेत इथं किती वर्ष, महिने, दिवस इथे तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा. इथं बरोबर तुमचा रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तोच रेग्युलर, 1 मिनिट सॉरी, इथं ईमेल आयडी चालू असणारा टाकून घ्या आणि तोच ईमेल आयडी पुन्हा एकदा इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर रेग्युलर चालू असणारा मोबाईल नंबर टाका, तोच पुन्हा इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं खाली या आणि जनरेट OTP बटनावरती क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जाईल. आता तुम्ही इथे बघू शकत आहात. बरोबर मी इथे OTP आला होता, तो OTP इथे टाकून घेतलेला आहे आणि जोही कॅप्चा आहे तो इथं बरोबर खाली टाकलेला आहे. त्याच्यानंतर खाली इथं सबमिट अँड रजिस्ट्रेशन फॉर्म असा ऑप्शन आहे, या बटनावरती मी क्लिक करतो. आता इथे तुम्ही बघू शकता माझा जोही ईमेल आयडी होता तो बरोबर इथे दिसत आहे आणि जन्मतारीख जी टाकली होती ना, ती जन्मतारीख तुमचा पासवर्ड असतो तो इथे तुम्ही बरोबर इथे बघून घ्या. आता इथं काय करायचं आहे, ही जी जन्मतारीख आहे बरोबर तुम्ही टाकणे आवश्यक आहे. त्याच्यावरतीच आहे सर्व. आता इथं तुम्हाला तो पासवर्ड बदलून घ्यावा लागणार आहे. जन्मतारीख अगोदरची पासवर्ड हा तुमची जन्मतारीख असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही इथे खाली या आणि इथे चेंज पासवर्ड या बटनावरती इथे क्लिक करा. जोही तुम्ही या ठिकाणी पासवर्ड टाकलेला होता, म्हणजे जो नवीन जन्मतारखेचा जो ओल्ड पासवर्ड, इथं ओल्ड जुना पासवर्ड म्हटलेला आहे, तो बरोबर इथून टाकून घ्या आणि इथं खाली नवीन पासवर्ड इथे टाका आणि तोच पासवर्ड पुन्हा एकदा टाका. नवीन पासवर्ड कशा प्रकारे टाकायचं, तर त्या पासवर्डमध्ये एखादा अक्षर स्मॉल, एखादा अक्षर कॅपिटल, एखादा अंक आणि एखादं चिन्ह असणे गरजेचे आहे आणि 8 अंकाच्या पुढे पासवर्ड असणे गरजेचे आहे. आता समजा मी इथं जो पासवर्ड टाकलेला होता तो पासवर्ड मी इथे टाकून घेतो. ठीक आहे. पासवर्ड टाकला आणि पुन्हा पासवर्ड इथे तुम्ही जो तुमचा असेल तो इथे टाकून घ्या. आता इथे दोन्ही पासवर्ड टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा इथे चेंज पासवर्ड या बटनावरती इथे क्लिक करा. इथं बघू शकता पासवर्ड चेंज्ड सक्सेसफुली, म्हणजे तुमचा पासवर्ड बदलला गेलेला आहे. आता ओके बटनावरती इथे क्लिक करा. ठीक आहे. पासवर्ड सेव्ह करू शकता, अन्यथा नाही केला तरी चालेल. आता काय करायचं आहे, जोही तुम्ही ईमेल आयडी टाकला होता तो बरोबर ईमेल आयडी इथे टाका आणि पासवर्ड पासवर्ड इथे जो नवीन तयार केला आहे तो बरोबर इथे टाकून घ्या आणि साइन इन बटनावरती इथे तुम्ही क्लिक करून घ्या. ठीक आहे. साइन इन केल्याच्या नंतर तुमचं पेज लॉग इन होणार आहे. इथं तुमचं नाव वगैरे सर्व दिसेल, जन्मतारीख वगैरे दिसेल. इथं तुम्हाला फादर्स नेम, वडिलांचं फक्त पहिलं नाव टाका, पूर्ण नाव टाकू नका. त्याच्यानंतर मदर्स नेम, आईचे नाव इथं टाका, पूर्ण नाव टाकू नका, फक्त पहिले नाव नाव टाका. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करा.
आता इथं म्हटलेलं आहे नॅशनॅलिटी, इथं तुम्हाला इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं बरोबर तुमचा आधार कार्ड क्रमांक बरोबर इथे टाकून घ्यायचे आहे. याच्यामध्ये चूक करू नका. त्याच्यानंतर जेंडर, मी महिलेचा फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे फिमेल इथे सिलेक्ट करणार आहे. मॅरिटल स्टेटस, आता समजा महिला मॅरिड असेल, मॅरिड वरती क्लिक केलं तर इथे पतीचे नाव तुम्ही इथे टाकायचं आहे. आणि जर पुरुष फॉर्म भरत असेल तर मॅरिड केल्याच्या नंतर पत्नीचे नाव इथे टाका. इथं मी अनमॅरिड वरती मी क्लिक करणार आहे, फक्त सांगण्यासाठी केले होते. त्याच्यानंतर इथं चेंज्ड नेम, तुम्ही नावामध्ये काही बदल केला आहे का? तर नावामध्ये काही बदल जर केला असेल तर नावामध्ये काय बदल केलेला आहे इथं तुम्ही टाकू शकता. बदल केलेला नाही त्याच्यामुळे इथे मी नो हा पर्याय तसाच ठेवणार आहे. त्याच्यानंतर इकडे खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इन्स्टिट्यूट, आता आरटीचा फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे आरटी एकच ऑप्शन इथे दाखवेल. त्याच्यानंतर आरटी मध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी फॉर्म सुटलेले आहे आरटी साठी, तर इथे बघू शकता. यूपीएससी दिल्ली अँड महाराष्ट्र, दिल्ली अँड महाराष्ट्रासाठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी, एमपीएससी बघू शकता कमिशन, एमपीएससी सर्व्हिस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, एमपीएससी साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी इंजिनिअरिंग साठी सुटले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी ज्युडिकल साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एमपीएससी नॉन गॅझेटेड, एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर आयबीपीएस बँकिंग साठी, एसबीआय बँकिंग, आरबीआय, त्याच्यानंतर आरआरबी रेल्वेसाठी सुटलेले आहेत, नाबार्डसाठी. त्याच्यानंतर पोलीस साठी सुद्धा सुटलेले आहेत. कोणाचे? आरटीचे, आरटीचे सुटलेले आहेत. त्याच्यानंतर एसएससी सीजीएल साठी सुटलेले आहेत. त्याच्यानंतर मिलिटरी म्हणजे आर्मी भरतीसाठी एवढे एका ठिकाणी जवळजवळ 8 प्रकारचे स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सुटलेले आहे. चांगल्या प्रकारे इथे शिष्यवृत्ती भेटणार आहे. आता समजा मला भरायचा आहे एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी भरायचा आहे. तुम्ही कोणाला कितीही सर्व फॉर्म भरू शकतात. ठीक आहे, मला एमपीएससी ग्रुप बी साठी भरायचा आहे, सी साठी भरायचा आहे. तर इथं कॅटेगरी तुम्हाला निवडायला येईल. इथे एससी कॅटेगरीच येणार आहे बरोबर. ठीक आहे. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीचे मध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी मातंग समाजाचे वेगवेगळे जे या ठिकाणी महिला पुरुष आहेत, विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, ते फॉर्म भरू शकता. आता वरती मी या ठिकाणी सिलेक्ट केलेले आहे बघू शकता. एवढेच ऑप्शन दाखवणार आहे आरटी मध्ये, कारण हा एससी मधीलच दुसरी संस्था आहे. एससी ला ज्याप्रमाणे बार्टी ही या ठिकाणी शिष्यवृत्ती देते, त्यामुळे एससी कॅटेगरी मधील मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना आरटी नावाची संस्था शिष्यवृत्ती देते. येथे पर्याय दाखवतील, याच्यापैकी तुम्हाला जे तुम्ही जे आहेत ते येथे सिलेक्ट करू शकता. सर्व ऑप्शन आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याच्यामुळे येस बटनावरती येथे क्लिक करा आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर येथे टाका. त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट कोणी इश्यू केले, तहसीलदार, नायब तहसीलदार जे असेल ते तुम्ही येथे सिलेक्ट करा. नंतर कास्ट व्हॅलिडिटी, इथं काय म्हटलेलं आहे, कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही. आता फक्त एसटी कॅटेगरीला टीआरटी साठी कंपल्सरी आहे. इथं नो केलं तरी चालेल, येस करतो मी. ठीक आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी जोही नंबर आहे तो तुम्ही येथे टाका. त्याच्यानंतर इश्यू कधी झालेली आहे त्याची कास्ट व्हॅलिडिटीची तारीख येथे टाका. आणि इश्यूइंग अथॉरिटी कोणाकडून इश्यू केलेले आहे, कोणत्या जिल्ह्याकडून येथे समितीकडून ते तिथे येतील ते सिलेक्ट करा. नंतर इथे डोमिसाईल आहे का महाराष्ट्राचं, तर कंपल्सरी तुम्हाला यस करावं लागणार आहे, डोमिसाईल लागणार आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का महाराष्ट्राचे, यस करायचं आहे. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाका. त्याच्यानंतर डोमिसाईल कोणी इश्यू केले, तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर, डेप्युटी कलेक्टर कोणी दिलेलं आहे त्याच्यावरती असतं, ते असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर आर यू फिजिकली डिसेबिलिटी, म्हणजे या ठिकाणी डिसेबल्ड तुम्ही अपंग आहात का, असेल तर येस करा. येस केल्यावरती माहिती टाकावी लागेल आणि तुम्हाला या ठिकाणी प्रमाणपत्र देखील दाखवावं लागेल. आता इथे येस बटनावरती मी नो करणार आहे, नो आहे त्याच्यामुळे. आता इथं वुमन, आता महिलेचा फॉर्म भरत आहे तुम्ही, या ठिकाणी महिला महिला आरक्षण घ्यायचं आहे का, तर महिला जर फॉर्म भरत असेल तर कंपल्सरी येस करायचं आहे, पुरुषांनी तिथे नो करा. त्याच्यानंतर तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का, अनाथ आहात का असेल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर इथं म्हटलेलं आहे तुम्ही या ठिकाणी एक मिनिट, ऍडमिशन टेकन बेनिफिट, तुम्ही आरटी कडून आधी कोणता या ठिकाणी बेनिफिट म्हणजे एखाद्या याचा लाभ घेतलेला आहे का असं तिथे विचारलेलं आहे. तर लाभ घेतलेला असेल तर येस करा, अन्यथा नो करा. नंतर इथं तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहात का, इथं नो करायचं आहे. गव्हर्नमेंट वाले याच्यामध्ये लाभ घेऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर अॅन्युअल इन्कम तुमची या ठिकाणी उत्पन्न किती आहे, 8 लाखाच्या कमी आहे, 8 लाखाच्या समान आहे, 8 लाखाच्या पेक्षा जास्त आहे, तर 8 लाखाच्या आतमध्ये असणार आहे सर्वांचं. तेच त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकता. 8 लाखाच्या आतमध्ये आहे, एक नंबरचा ऑप्शन चॉईस करा. नंतर इथं इन्कम सर्टिफिकेट तुमच्याकडे उत्पन्न दाखला आहे का, आणि तो लागणार आहे, त्याच्यामुळे हा पर्याय तुम्हाला येस करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं इन्कम इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न दाखल्याचा नंबर तुम्ही इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर उत्पन्न दाखला कोणी इश्यू केला, तहसीलदार, नायब तहसीलदार कोणाकडून घेतला आहे ते असते त्याच्यावरती ते इथेच तुम्ही सिलेक्ट करा. आणि सर्व वरील माहिती बरोबर आहे याची पुन्हा एकदा खात्री करा. आणि इथं हा चेकबॉक्स क्लिक करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करून घ्या.
मित्रांनो, आता इथे खाली पुढील पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बघायला भेटेल. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, तुमचा एखादा अल्टरनेटिव्ह पर्यायी नंबर इथे टाकायचा आहे. ठीक आहे, दुसरा नंबर इथे टाकून घ्या. नंतर इथं तुमचा बरोबर ॲड्रेस टाका. ठीक आहे, 1 मिनिट खाली स्क्रोल करू द्यात. ठीक आहे. इथं तुम्हाला बरोबर तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथं लँडमार्क मध्ये तुम्ही कुठे राहता, तुमच्याकडे येण्याचा रस्ता कोणता आहे, त्या रोडचे वगैरे नाव टाकू शकता. इथं तुमचं व्हिलेज आणि सिटी म्हटलेलं आहे. गावाचं नाव किंवा तालुक्याचं नाव इथे टाकू शकता. इथं तुम्ही आपलं महाराष्ट्र राज्य इथे बरोबर इथे सिलेक्ट करून घ्या. नंतर इथं खाली आल्याच्या नंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही कोणता जिल्हा आहे ते सिलेक्ट करा आणि नंतर इथं खाली तुमचा तालुका सिलेक्ट करून घ्या आणि जोही तुमचा पिनकोड आहे तो बरोबर येथे टाकून घ्या. मी पिनकोड अशा प्रकारे टाकलेला आहे. आता इथं 2 ॲड्रेस आहे. इथं खाली आहे परमनंट ॲड्रेस आणि वरती आहे करस्पॉन्डिंग ॲड्रेस. आता तुमचा जर 2 ॲड्रेस असेल तर दुसरा परमनंट ॲड्रेस इथं खाली टाकू शकता. जर एकच ॲड्रेस असेल तर या चेकबॉक्सवरती क्लिक करा. खालच्या चेकबॉक्सवरती क्लिक करा. दोन्हीकडे सारखाच ॲड्रेस होऊन जाईल. ॲड्रेस बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर खाली या. इथं तुम्हाला कोणतेही 5 एक्झाम सेंटर द्यायचे आहे. तुम्हाला वाटतील ते तुम्ही इथे देऊन टाका. ठीक आहे. बघू शकता. इथे मी बरोबर जे 5 तुम्हाला पाहिजे असतील ते मी रँडमली कोणतेही सिलेक्ट केलेले आहे. तुम्हाला पाहिजे ते 5 सिलेक्ट करा. सर्व माहिती बरोबर आहे खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. मित्रांनो, आता सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर पुढील पेज ओपन झालेले आहे. शैक्षणिक माहितीचं पेज आलेलं आहे. इथं तुम्हाला स्ट्रीम, इथं पहिल्यांदा 10वी माहिती, नंतर 12वी माहिती, नंतर ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची आहे. समजा आता इथं मला इथं पहिल्यांदा 10वीचं सर्वांनी इथे जनरल सिलेक्ट करा. 10वी कोणत्या वर्षी पास झाले ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. नंतर इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे इथे तुम्ही सिलेक्ट करा. नंतर तुमचा निकाल पर्सेंटेज म्हणजे टक्केवारीमध्ये आहे की ग्रेडमध्ये की सी-जी-पी-एमध्ये आहे ते सिलेक्ट करा. माझा पर्सेंटेजमध्ये आहे तर ते मी इथे सिलेक्ट करणार. आता इथं काय टाकायचं आहे, आता मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला सर्व विषय मिळून किती मार्क्स होते, तर 600 मार्क्स होते. त्याच्यापैकी 600 पैकी तुम्हाला किती गुण मिळालेले, समजा मला 600 पैकी इथे मिळालेले 487 बरोबर इथं टक्केवारी पुढे येऊन जाईल. नंतर अशाच प्रकारचे तुम्ही इथं 12वीला आर्ट, कॉमर्स, सायन्सला होता, सिलेक्ट करा. मी आर्टला होतो. इथं या ठिकाणी कोणत्या वर्षी पास झाले ते इथे तुम्ही सिलेक्ट करा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथे तुम्ही सिलेक्ट करा. नंतर सी-जी-पी-ए असेल किंवा जे असेल ते पर्सेंटेज सिलेक्ट करा आणि कितीपैकी गुण होते. समजा 500-550 पैकी मला टोटल गुण होते समजा 365 तर इथे टाकून घ्या आणि इथं साईडला क्लिक करा. बरोबर तुमची टक्केवारी इथे येऊन जाईल. अशाच प्रकारे ग्रॅज्युएशनचं इथे टाका. ग्रॅज्युएशनमध्ये काय केलेलं आहे, युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे टाकायला येईल ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. ग्रॅज्युएशनची माहिती टाका. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट वरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता इथे पुढील पेज ओपन झालेले आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला फोटो, सही आणि इतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इथं काय म्हटलेलं आहे, तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. त्याची साईज 100 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे सही अपलोड करायची आहे. त्याची साईज 80 केबीच्या आतमध्ये असायला पाहिजे. हे दोन्ही फोटो आणि सही JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर इथून खाली सर्व पण डॉक्युमेंट्स आहेत ना, ते 300 केबीच्या आतमध्ये असणे आवश्यक आहे आणि त्यांची साईज ही पीडीएफ मध्ये अपलोड करायचे आहे आणि 300 केबीच्या आतमध्ये अपलोड करायचे. सर्व पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचे आहेत. आता समजा मी इथं एक फोटो आणि एक पीडीएफ अपलोड करून दाखवतो. समजा मी इथं फोटो अपलोड करायचा आहे तर इथं आलेलो आहे चॉईस फाईल, याच्यावरती क्लिक करा. समजा मला हा फोटो अपलोड करायचा आहे तर या फोटोवरती मी क्लिक करणार. बरोबर इथं फोटो आलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर मी खाली स्क्रोल करतो. आता समजा इथं खाली मला इथं अपलोड करायचे आहे 10वीचे मार्कशीट. इथं 10वीचे मार्कशीट, 12वीचे ग्रॅज्युएशनचे असे आहे. मला 10वीचे मार्कशीट अपलोड करायचे आहे. मी चॉईस फाईल या बटनावरती इथे गेलो आणि समजा 1 मिनिट. समजा मला 10वीचं मार्कशीट समजा माझं हे आहे. बघू शकता 84 केबी त्याची साईज आहे. 300 केबीच्या आतमध्ये असणे गरजेचं आहे. याच्यावरती मी क्लिक करतो. बरोबर इथं अपलोड झाला आणि टिक झालेला आहे. बघू शकता अपलोड झाले आणि टिक झालेले आहे. जेही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड होतील अशा प्रकारचे टिक तुम्हाला दाखवणार आहे. सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करा. ठीक आहे. ते आल्याच्या नंतर खाली या. सर्व अपलोड झाल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करून घ्या. आता इथे बघू शकता तुम्ही सर्व फॉर्म भरून झाल्याच्या नंतर इथं तुमचा फॉर्म आता डायरेक्टली ओपन होईल सेव्ह नेक्स्ट केल्याच्या नंतर. आता इथं आल्याच्या नंतर इथं सर्व माहिती दिसेल. काही चेक करून घ्या. काही दुरुस्ती असेल तर खाली या. खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल मॉडिफाय हा पर्याय दिसेल. जर याच्यावर दुरुस्ती करायची असेल तर मॉडिफाय वरती जाऊन तुम्ही बदल करू शकता आणि काहीच जर बदल करायचा नसेल, सेव्ह करायचा असेल, सबमिट करायचा असेल तर सबमिट इथं बटन आहे, याच्यावरती तुम्ही क्लिक करा. तर इथं म्हटलेलं आहे जर सेव्ह केला तर काहीच बदल करता येणार नाही. तर बदल सेव्ह करायचा असेल तर ओके बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा.
आता तुमचा हा फॉर्म इथे भरून झालेला आहे. इथं जाऊन तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता आणि दुसऱ्या पदभरतीसाठी दुसऱ्या याच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. असे सर्व फॉर्म तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. तर हा फॉर्म कशा प्रकारे भरायचा ही माहिती सांगितलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आधीच्या व्हिडिओमध्ये टी-आर-टी-आयचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची माहिती दिली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आर-टीचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा माहिती दिली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बार्टीचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा माहिती देणार आहे. त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे. बार्टीची वेबसाईट आज दुपारी मी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु चालत नव्हती. जर ती साईट चालली तर संध्याकाळपर्यंत त्याचा देखील व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन जाईल. अशा प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत द्यायची होती. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करून घ्या.